नमस्कार मैत्रिणींनो, आपलं आयुष्यामध्ये आपलं स्वागत आहे। या ठिकाणी मी तंदुरी रोटी बनवत आहे। पहा, यासाठी मी 3 वाट्या गव्हाचं पीठ घातले, त्यात मी 1 वाटी दही घातले, चवीनुसार बघा या ठिकाणी आपण मीठ घालायचे। आता या ठिकाणी मी 2 चमचे आपलं घरातलं साजूक तूप घातले। इथं मी बेकिंग सोडा घातलाय अर्धा चमचा, 1 चमचा चवीसाठी साखर घातली। आता हे घट्टसर आपण मळून घ्यायचं एकजीव करून, सगळं जास्त घट्ट नाही जास्त। आता बघा मी घट्टसर असं मळून घेतलंय, आपल्याला चपातीचं कणिक असते तसं। आता या ठिकाणी मी कपड्यानं झाकून ठेवणार आहे कणिक ही। एक अर्धा तास आपण झाकून ठेवायची। अर्धा तास झालाय पहा, इथं आणखीन एक वेळा हात फिरवून घेतलाय कणकीवर मी। आता आपण गोळा लाटायला घेऊया। या असा एक उंडा घ्यायचा आपण गोल, आपण चपातीला कसं गोळा घेतो त्या प्रकारे गोळा करून घ्यायचा अशा प्रकारे। आता मी पिठामध्ये एक वेळ गोळा हा बनवून घेते व्यवस्थित। पाहता तुम्ही, आता एक वेळ मी लाटणं फिरवले, आणखी परत आता खालच्या बाजूला पोळपाटावर खाली आपण कोथिंबीर बारीक चिरलेली आणि कलोंजी अशी पसरायची थोडीशी, आणि त्याच्यावर उंडा ठेवून आणखीन एक वेळ लाटायचं त्याच्यावर। जास्त पातळ नाही जास्त जाड नाही असा आपण गोळा हा लाटून घेतलाय बघा। आता या ठिकाणी मी वरच्या भागाला बघा पाणी लावते, पाणी व्यवस्थित लावून घ्यायचे जेणेकरून आपल्या तव्याला ही आपली तंदुरी रोटी तव्याला चिटकून राहावी। या प्रकारे दुसरी बाजू पण मी गॅसवर भाजून घ्यायला लागले। तंदुरी रोटी बघा आपली अशी फुगायला लागली, किती छान फुगले बघा। आता याच्यावर मी तूप लावायला लागले, तूप सगळीकडे व्यवस्थित लावून घेतले। आता बघा मी आपली तंदुरी रोटी खाण्यासाठी तयार झाली, मी काढून घेते तव्यातून। किती छान दिसते बघा, आणि गरमागरम आपण अशी खायला खूप छान लागते। आता मी दुसरी रोटी आपली तंदुरी रोटी बनवायला लागली, त्याच प्रकारे असं पाणी लावून व्यवस्थित तव्यात टाकले, एक बाजू भाजायला लागली। आता मी दुसरी बाजू भाजायला घ्यायला लागले बघा, अशा प्रकारे भाजायची आणखी। तर दुसरी बाजू भाजली, पूर्ण तूप लावून घेतले व्यवस्थित। आता ही दुसरी तंदुरी रोटी बघा आपली तयार झाली, किती छान फुगले बघा टमाटम, किती छान दिसते आणि स्पंजी एवढी झाली छानपैकी। आता तिसरी तंदुरी रोटी माझी तयार झाली इकडं, ती पण मी भाजून घेतली, तव्यातून काढून घेतले। आता या माझ्या तंदुरी रोटी व्यवस्थित झाल्यात, सगळ्या बनवून झाल्यात बघा, किती छान दिसायला पण छान आणि खायला पण एकदम स्पंजी छान आहेत, लुसलुशीत, किती टेस्टी होतात पहा तुम्ही करून। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।